पहिली गोष्ट आज मी पण म्हणजे एक वेगळा अनुभव मिळाला मला. कारण मी पण म्हणजे मला माहीत नव्हतं की असं काही प्रकार घडलेला आहे. कारण 1 तासापूर्वी तातडीने मला जेव्हा कॉल आला पत्रकारांचा की असं-असं या गोष्टी घडलेल्या आहेत KMTमध्ये आणि त्यावेळेला मी तातडीनं त्यांनी मला तुम्ही पत्रकार परिषद जी घ्यायला लावली त्याच्याबद्दल पहिली गोष्ट तुमची इथं स्वागत आहे. पण मी माहिती घेतली कारण मी त्यासाठीच तुम्हाला 1 तास मागितला. त्यावेळेला माहिती घेतल्यात माझ्यात हे निदर्शनास आलं की काही अनुबंधाखालील जे काय कर्मचारी आहेत ती 12 वर्षापासून लढा देत आहेत. तर ते लढा देताना त्यांना काही अडचणी सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्यात आणि त्या तुरट्या फेस करत असताना त्यांनी स्वतः न्यायालयीनसुद्धा न्यायालयात जाऊन सगळ्या गोष्टी तिथं मांडून न्यायालयाकडनं ऑर्डरसुद्धा घेऊन आले आहेत. त्यांनी कोर्टाकडे त्यांना ऑर्डरसुद्धा मिळाले आहेत की त्यांना तुम्ही कायमस्वरूपी करून घ्या अनुपकंपाखाली. तर असे जे अनुकंप कर्मचारी आहेत त्यांची ऑर्डरसुद्धा झालेली आहे 2021 साली व त्यांना जे काय डिफरन्स आहे ते सुद्धा इंटरेस्टनं द्यायचं आहे असं गव्हर्नमेंटनं सुद्धा स्वतः लेटर दिलेलं आहे. तरीसुद्धा आत्तापर्यंत जो लेबर ऑफिसर होता तर त्यांनी दखल न घेता तर काही कारणास्तव कारण प्रशासक होतं त्यावेळेला बॉडी कुठली नव्हती आणि काय कारणास्तव प्रशासकाने ते टाळाटाळ केली आणि काही गोष्टी अनुकंपाखालच्या ज्या लोकांनी हे आज मांडलं तर आमच्या लेबर ऑफिसरकडं तर त्यांना ते प्रश्नाची उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे मला असं वाटते की कुठंतरी बाजू एक मुडकी आहे आणि ती मुडकी बाजू सुधारित करायला पाहिजे. आणि हे अनुकंपाखालील जे आहे तर माझा तर 100% प्रयत्न आहे की ह्यांना आम्ही रुजू करून घेणार आहे. कारण तशी आमची वाचा ही आयुक्त साहेबांबरोबर उपायुक्त साहेबांबरोबर झालेली आहे. इवन परवा दिवशी गोविंदराजन सर आलते तर त्यांच्याबरोबरसुद्धा ही जे नगर विकासचे सचिव आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा ही मी पत्र दिलेलं आहे. त्यांनाही सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांनीही पॉझिटिव्हली घेतलेलं आहे की बाबा आपण हे ॲग्रीमेंट हे जे काय त्रुट्या आहेत ह्या आपण दुरुस्त करू आणि त्यांना कायमस्वरूपी करून घेऊ. दुर्दैव मला एवढंच वाटते की परवा दिवशी काही 92 साली भरती झालेले जे अजून एक वर्ग आहे जो 157 जणांचा जो कर्मचारी आहेत त्यांना जो आपल्याला परमनंट करायचा आहे त्यातले काही जे नोकरदार वर्ग आहेत तर ते सुद्धा 31 तारखेला वाट पाहून 92पासून वाट पाहून रिटायर झाले. तर तेही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तर माझी विनंती आयुक्तांना पण असणार आहे, माझी विनंती सर्व प्रशासनाला पण असणार आहे की काहीतरी ह्यांचा लेखाजोखा घेऊन ह्यांचं कॉम्पन्सेशन कशा पद्धतीनं करावं, कशा पद्धतीनं आपण करून द्यावं ह्यांचं पुनर्निवारण. कारण शेवटी त्यांनी 1992पासून KMTला ही सेवाभाव आहे मनोभावे सेवा दिलेली आहे. तर सेवा देताना कुठलीही त्यांनी मनात न इच्छा बाळगता फक्त परमनंटची इच्छा बाळगून हे त्यांनी काम केलं आणि आशेवर आणि त्यांच्या शब्दावर आजपर्यंत कोल्हापूरवासियांना ठिकठिकाणी प्रवास करून पोचवायचं काम केलेलं आहे. त्यांच्या ह्या सोशल ट्रान्सपोर्टमध्ये जे KMT एक संस्था आहे जी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी देते ह्या पब्लिकला तर ह्या सिटीजनला त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीनं त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं कुठेही त्या 11ही लोकांचं रिटायर झालं कुठेही योगदान वाया जाऊ नये अशीही मी आमच्या बॉडीकडं मी दखल घेणार आहे. येत्या बॉडीच्या मीटिंगमध्ये सर्व कामगार लोकांचीच प्रश्न असणार आहेत. त्या बॉडीमध्ये 100% आम्ही पूर्ण प्रयत्न करेन की सर्व सदस्य हे सोडवायची कशी आणि ह्या पद्धतीने आयुक्त साहेबांसुद्धा की कारण जर KMTला कायम जो फंड येतो हा महानगरपालिकेकडनं येतो तो वार्षिक फंड जो असतो तो एक साधारणतः 23 कोटी 24 कोटीच्या आसपास येतो की जेणेकरून या कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत आणि कुठलाही इन्कम सोर्स प्रॉपर नसल्यामुळे KMCला ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि गाड्यांची संख्याबळसुद्धा आपल्याकडे कमी आहे. आता 100 बसेस आल्यानंतर एक नवीन उभारणी होईल त्याच्यानंतर त्याच्यात आपण उर्वरित सुधारित सगळ्या गोष्टी आपण पुढं करू त्याच्या पुढे इन्कम सोर्स जनरेट होणार आहे. त्यामुळं पहिला सुधारित करणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ह्या लोकांचं पुनर्निवारण करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यांची इच्छा एकच आहे की त्यांना परमनंट करून घ्यावं रुजू करून घ्यावं. इतकी वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. साहजिक आहे कुठल्याही माणसाचा तोल जाऊ शकतो. आज ज्या लेडीनं ज्या प्रकारे त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना त्यांनी व्यक्त करून दाखवल्या ते कुठंतरी 10-12 वर्षांचं दबलं गेलेलं एक स्ट्रेस आहे तर तो स्ट्रेस त्यांनी आज सगळ्या गोष्टीतनं मांडलेला आहे. तर माझं वाटतं की ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. आज लेबर ऑफिसरसुद्धा आमच्या KMTच्या लेबर ऑफिसरला काही गोष्टी बोलता आल्या नाहीत कारण अचानकपणे झाल्यामुळे कुठली तरी बाजू कमकुवत असणार आहे ती त्यांना शासकीय माहीत असेल तरीसुद्धा त्यांना ते व्यक्त करता आलं नसेल तर त्याचा
आढावा पूर्णपणे घेऊन या बॉडीनं 100% त्यांना न्याय कसा द्यावा ह्याच्यावर आम्ही विचार करू. विचार करण्यापेक्षा प्रयत्न करू की लवकरात लवकर येत्या 90 दिवसाच्या आत आम्ही कशा पद्धतीनं त्यांना रुजू करून घेऊ अनुकंपाखालील. आणि राहिला विषय 157 जणांचा, तर ते अंतिम टप्प्यात आहे आणि तेही सुद्धा आता आम्हाला कालच आमची सदस्य जाऊन आले आहेत आणि त्यांना आश्वासनसुद्धा दिलेलं आहे की बाबा उद्या येणाऱ्या या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात आपण त्यांना रुजू करून घेऊ आणि हे जे काय तटलेली कामं आहेत ही सगळी आपण प्रशासनाला प्रॉपर पद्धतीने करून घेऊ. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.